नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 484 जागांसाठी मित्रांनो भरती चालू आहे आणि या भरतीसाठी फक्त तुम्ही 10वी पासवर फॉर्म भरू शकता. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर 484 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मित्रांनो भरती निघाली आणि पदाचं जे नाव आहे ते आहे मित्रांनो सफाई कर्मचारी हे पदाचं नाव आहे. तर 10वी पासवर तुम्ही या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि सरकारी नोकरी आहे मित्रांनो. आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे ऑलरेडी फॉर्म भरणे सुरू झाले आहे. 20 डिसेंबर 2023 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो या ठिकाणी 9 जानेवारी 2024 आहे. तर चांगली भरती या ठिकाणी मित्रांनो निघालेली आहे मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये. ठीक आहे, तर नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे. तर पगार सुद्धा चांगला आहे यामध्ये. तर या भरतीमध्ये मित्रांनो लेखी परीक्षा आहे की नाही आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये या भरतीमध्ये आपल्याला अभ्यासक्रम काय आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, म्हणजे सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे आणि यामध्ये परीक्षा असली तर आपल्याला परीक्षा कोणत्या भाषेमध्ये देता येणार आहे, मराठीमध्ये देता येणार आहे की हिंदीमध्ये देता येणार आहे की कोणत्या भाषेमध्ये देता येणार आहे या सफाई कर्मचारीची भरती. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 484 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघाली आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर यामध्ये SC/ST कॅटेगरीसाठी 175 रुपये फी आहे आणि यामध्ये एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा 175 रुपये फी आहे. त्याचबरोबर ओपन कॅटेगरी झालं, OBC कॅटेगरी झालं तर खुला प्रवर्गासाठी 850 रुपये एवढी फी ठेवण्यात आली आहे. आणि तुमची जी परीक्षा हे तुमची जी परीक्षा आहे मित्रांनो हे फेब्रुवारी 2024 असणार आहे. तर यामध्ये शिक्षण 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. 484 जागांसाठी भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये आपण वयोमर्यादाचा जर विचार केला तर यामध्ये वयोमर्यादा 18 ते 26 आहे. ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 26 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीची मुलं 18 ते 39 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. SC/ST कॅटेगरीची मुलं यामध्ये 18 ते 31 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. एवढी या भरतीमध्ये वयोमर्यादा आहे. ठीक आहे, तर फॉर्म भरणे सुरूच आहे. 9 जानेवारी 2024 मित्रांनो फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि पेपर ह्या तुमचं फेब्रुवारी 2024 मध्ये असणार आहे. तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी मित्रांनो चालून आलेली आहे. तर यामध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं तर यामध्ये लेखी परीक्षा आहे की नाही आहे, तर या भरतीमध्ये मित्रांनो लेखी परीक्षा आहे तुमची. तर ते सुद्धा तुम्हाला पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे सर्व वयोमर्यादा वगैरे. तर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जे तुमचं सिलेक्शन होणार आहे तर ते मित्रांनो लेखी परीक्षेवरच होणार आहे. तर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय ते तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी दाखवून देतो. तर हे तुम्ही बघू शकता जाहिरात. तर यामध्ये जे आहे सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे. तर बघू शकता या ठिकाणी 70 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारीची. तर ज्यामध्ये इंग्रजी ग्रामरचे तुम्हाला परीक्षेमध्ये 10 प्रश्न विचारले जाणार आहे. त्याचबरोबर जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर इलिमेंटरी अरिथमॅटिकचे म्हणजे गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर टोटल 70 मार्काची तुमची लेखी परीक्षा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 90 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे. ठीक आहे, तर 90 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग मिळणार आहे. 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार. जनरल नॉलेजचे 20, इंग्रजीचे 10 आणि गणिताचे 20, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 20. तर 70 मार्काची तुमची यामध्ये पहिली लेखी परीक्षा असणार आहे. त्यानंतर दुसरी जी तुमची परीक्षा असणार आहे ते असणार आहे मित्रांनो लोकल लँग्वेजमध्ये. जसं तुम्ही यामध्ये मराठीमध्ये जर पेपर दिला तर मराठीमध्ये नूनच तुम्हाला यामध्ये जे मित्रांनो हे दुसरी परीक्षा द्यावं लागणार आहे, म्हणजे आपल्या भाषेमध्ये. ठीक आहे, तर परीक्षेची लँग्वेजसुद्धा मी तुम्हाला समोर दाखवणार आहे या ठिकाणी. तर परीक्षा हे लोकल लँग्वेजमध्ये होणार आहे. जे तुम्ही परीक्षेला भाषा निवडणार आहे त्याच भाषेमध्ये पेपर होणार आहे तुमचा दुसरा 30 मार्काचा. जसं मराठी भाषा तुम्ही निवडली तर मराठी भाषेतच, त्याचबरोबर हिंदी निवडली तर हिंदीमध्येच तुमची लोकल लँग्वेज टेस्ट असणार आहे. ही 30 मार्काची टेस्ट असणार आहे, ज्यामध्ये 30 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग मिळणार आहे. ठीक आहे, 70 मार्काची ही लेखी परीक्षा आणि 30 मार्काची तुमची लोकल लँग्वेज टेस्ट असणार आहे. तर 100 मार्काची तुमची ही परीक्षा असणार आहे आणि ऑनलाईन परीक्षा असणार आहे. आणि परीक्षा कोण घेणार आहे? IBPS कंडक्ट करणार आहे तुमची परीक्षा. बघू शकता सिलेक्शन विल बी थ्रू ऑनलाईन एक्झामिनेशन कंडक्ट बाय
IBPS and local language test by bank secretary on merit subject to reservation policy and guidelines issued by the government of India in this regard. त्याचबरोबर यामध्ये आपण तुम्हाला परीक्षा कोणत्या भाषेमध्ये देता येणार आहे ते तुम्हाला दाखवून देतो या ठिकाणी. तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला 4 भाषांमध्ये परीक्षा देता येणार आहे. पहिल्या इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्ही भाषा निवडू शकता पेपराची. त्याचबरोबर हिंदीमधून सुद्धा तुम्ही पेपर देऊ शकता, मराठीमधून सुद्धा पेपर देऊ शकता आणि कोकणीमधून सुद्धा परीक्षा देऊ शकता. या 4 भाषा तुम्ही पेपरसाठी निवडू शकता. ठीक आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच परीक्षा असणार आहे. तर चांगली भरती निघाली आहे मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारीची. तर 10वी पासवरच तुम्ही या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता. कोणतेही सर्टिफिकेट लागणार नाही, कुठले पर्सेंटेज लागणार नाही. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर हे सर्व जाहिरात आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया या भरतीची. ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय